जळगाव महापालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि निवडीनंतर त्यांनी या ठिकाणी पदभार देखील घेतलेला आहे। आपल्यासोबत स्वतः दीपमाला काळे जी आहेत, काय सांगणार ताई? महापालिकेच्या या 17 मजली इमारतीमध्ये 17व्या महापौर होण्याचा मान तुम्हाला मिळालेला आहे। जळगाव शहरामध्ये महापौर झाल्यानंतर कोणत्या कामांना आपलं प्राधान्य असणार आहे? खरोखरच आनंद होतोय की आज मी 17वी महापौर इथे झालेली आहे। पण आनंदासोबत माझ्यावर एक मोठी जबाबदारीही आलेली आहे। मी ही एक मोठी जबाबदारी समजते की मला हा इथले म्हणजे जळगावकरांसाठी काहीतरी करण्याची मला संधी माझ्या पक्षाने ही दिलेली आहे। आणि खरंच मी माझं इथे म्हणजे माझ्या खुर्चीला कसं न्याय देऊ शकेल याचे माझे पुन्हा प्रयत्न राहतील। यंदा आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर आपली बिनविरोध या ठिकाणी निवड झाली होती, त्यानंतर आता महापौरपद देखील आपल्याला मिळालेलं आहे। कोणत्या शब्दाला व्यक्त करा? म्हणजे जसं सांगतात ना की आपल्या कामाला जी पावती मिळते, जे आपण कष्ट करतो त्याला कधी ना कधी फळ हे मिळत असतं। देवावर विश्वास असला की नेहमी काय मिळतं असतं। नेहमी प्रत्येकाने माणसाने काहीतरी चांगले कर्म करत राहावे, त्याची फेड आपल्यालाही कधी ना कधी भेटते असं मला वाटतं आहे। जळगावकर महिला ज्या आहेत, तुम्ही महिला महापौर आणि मोठ्या अपेक्षा महिलांना या ठिकाणी आहेत, महिलांसाठीचं काय प्लॅन असणार आहे? मूलभूत सुविधांपासून तुम्हाला मी जसं सांगितलं आधी की महिलांसाठी एक मी रिप्रेझेंटेटिव्ह इथे महिला त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना एक हक्काचं मैत्रीण इथे महापौर म्हणून मिळाली आहे। तर महिलांसाठी मी स्वच्छतागृह वगैरे जसे सांगितले होते ते मी ते करण्याचे पूर्ण प्रयत्न करेन। आज पहिला दिवस कसा सुरुवात करणार आहे महापालिकेत? आज पहिला दिवस मी सांगितलं की आज मी आता इथलं माझं 4 सांभाळलेलं आहे आणि आज माझं मी योगदान समजते की मी महापौर झाल्याबद्दल मी ब्लड डोनेशनला जाणार आहे। तर आज महापौर पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा स्वतः मी रक्तदान करणार आहे। जळगाव शहराची मोठी जबाबदारी आहे। महिला म्हणून महिलांच्या समस्यांसाठी देखील प्राधान्य देणार असल्याचं या ठिकाणी दीपमाला काळे यांनी सांगितलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।